नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। शेवटच्या टप्प्यातील तयारी कशी असावी, टप्पा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। आता बरेच विद्यार्थी नशिबाने सुद्धा ग्राउंड मध्ये क्वालिफाय झालेले, बरोबर। ज्यांचं मजबूत खेड्यापाड्यातील विद्यार्थी असतात ना, ते साधारण मार्क चांगले घेतात बरं का मित्रांनो। 30, 35, 32 मार्क घ्यायला त्यांना कुठलीच अडचण नसते। पण या पावसामुळे आणि बऱ्याच गोष्टी अडथळ्यामुळे प्रॉपर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी फटका बसलेला दिसून येतोय। आणि काही विद्यार्थ्यांना चांगलाच फटका बसलेला आहे। काही लोकांना ठीक आहे बाबा, ओके मध्ये ग्राउंड आलेला आहे, पण आता लेखीची तयारी कशी करावी, लेखीमध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, चालू घडामोडी कधीपासून वाचणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीवर भर द्यायची, याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओला स्टार्ट करणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला तुमच्या ग्राउंड मध्ये मार्क किती आलेत आणि तुमचं ग्राउंड झालंय का, नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। विशेष करून महिलांसाठी सुद्धा या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ग्राउंड दिलात म्हणजे पास झालात का, तुमच्या अंगावर वर्दी आली का, हवा डोक्यात जाऊ देऊ नका। सगळ्यात महत्वाचं, आता आपल्याला विषयावर फोकस करणं गरजेचं आहे। विषय खरा चॅलेंजेबल आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान। आता या सामान्य ज्ञानाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न केले होते, सर कधीपासून वाचणं गरजेचं आहे, चालू घडामोडीवर भर कसा द्यावा। मित्रांनो, माझ्याकडे तर पुस्तकच घेऊन येतात, डायरेक्टली सांगतात सर यातलं मी काय वाचू, बरोबर। मित्रांनो, मी एक बेस्ट पुस्तक सांगतो चालू घडामोडीसाठी, तुम्हाला लक्षवेध हे पुस्तक वाचायचे। काय करायचे, लक्षवेध, वन लाइनर, यातलं एकही आपल्या हातातून गाळ झालं नाही पाहिजे, याकडे जाणून बुजून व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे। लक्षवेध, बळीराम हावळे सरांचं लक्षवेध एकदम जबरदस्त पुस्तक आहे। चालू घडामोडीवर कमांड आणल्याशिवाय तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये चांगले मार्क येणार नाहीत। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी वर्षभर मेहनत केलेली आहे, मित्रा, मग तुझं मराठी चांगलं असणार आहे, गणित चांगलं असणार आहे, बुद्धिमत्ता चांगला असणार आहे। गणितातले काही टॉपिक आपल्याला जमत नाही किंवा मिश्र उदाहरणे आल्यानंतर सोडवता येत नाहीत, त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे ते सुद्धा सांगतो। अंकगणिताकडे वळतो मी थोडक्यात। आता मित्रांनो, एक टप्पा पूर्ण केलाय आपण, म्हणजे ग्राउंड आपलं पूर्ण झालंय। आता हा या टप्प्यासाठी सर्वात महत्वाचं, नुसतेच ग्राउंड देत बसू नका। एखाद्या ग्राउंड मध्ये चांगले मार्क आले, ट्रेचिंग करायची, ग्राउंडवर एक थोडासा प्रॉपरली वेळ राखीव ठेवायचं, 1-1.5 तास थांबायचं, घरी यायचं, पुस्तक काढून बसायचं। साधारण दिवसभरामध्ये, आता तुमच्यासाठी हे टार्गेट मोठं असेल, पण मी हे टार्गेट तुम्हाला देणारच आहे मित्रांनो। काय करायचंय, मुलगा असो मुलगी असो, 4 पेपर सोडवायचे रोज। मागचे सोडवा, दुसरे आणायची गरज नाही, टेस्ट सिरीज लावायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही। काय करायचंय, मागचे 4 पेपर सोडवायचे आहेत। जर तुम्हाला संभाव्य टेस्ट सिरीज वगैरे सोडवण्याची इच्छा असेल, मागचे पेपर सोडून झाले असतील, तर मला संपर्क करा। मी तुम्हाला 15 पेपर देतो रे बाबांनो, फुकटमध्ये 15 पेपर देतो। यस, फक्त तुमचं नाव, जिल्ह्यात कोणत्या किती मार्क आले तेवढे टाकायचे, मला क्वेश्चन पेपर पाहिजे असा मेसेज आला तरच, पोलीस भरती क्वेश्चन पेपर पाहिजे असा मेसेज आला तरच पेपर पाठवले जातील। नुसतंच हाय करायचं वाट बघायचं नाही, कारण मला दिवसभरामध्ये अनेक मेसेज येतात, अनेक फॅकल्टी चालतात माझ्याकडे, त्याच्यामुळे कुठल्या फॅकल्टीला कोणता पेपर पाठवावा हे समजत नाही। त्यामुळे मी काय सांगतोय, तुम्हाला जर पेपर संभाव्य सोडवण्याची इच्छा असेल तर तुम्ही काय करा, मला मेसेज करायला विसरू नका। नसता मागच्याच पेपरला भर द्या जास्तीत जास्त। महिलांनो लक्षात घ्या, यावेळेस पुरुषांच्या तुलनेमध्ये कास्टमध्ये तुमचे मेरिट हायेस्ट चाललेलं आहे, 2-4 मार्क प्लसच चाललेलं आहे, कारण महिलांचा टक्का या क्षेत्रामध्ये येण्याचा वाढलेला आहे, प्रॉपर करण्याचा वाढलेला आहे। विशेष म्हणजे तुम्हाला इथं अलर्ट भेटलेला आहे, ग्राउंड मध्ये 2-3 मार्क तर 4 मार्काने आपलं मेरिट सुद्धा वाढणार आहे। प्रत्येक अकॅडमीमध्ये बघा महिलांचा टक्का वाढलेला आहे। पुरुषांचं काय झालंय, मी पर्सनल करतो, मी ह्याच्यासोबत राम्या सोम्या गोम्यासोबत जातो, राम्या सोम्या गोम्यासोबत गेलात मित्रांनो, तुमचा फायदा झाला का नाही, तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। अकॅडमीमध्ये एक शिस्त लागते, अकॅडमीमध्ये व्यवस्थित मार्गदर्शन होतं, अकॅडमीमध्ये आपल्या चुका कळतात आणि अकॅडमीमधून एक फायदा होतो, आपल्याला वेळेवर काय करायचं, आपल्याकडे कॉन्फिडन्स आहे का यावर त्यांचं भाष्य कायम असतं। अकॅडमी कुठलीच
वाईट नसते मित्रांनो, पण अकॅडमीमध्ये सर्व प्रॉपरली होतंय का याकडे आपलं बारकाईने नजर असली पाहिजे. त्या सरांकडून आपले बारकावे काढून घेतले पाहिजेत, तरच फायदा होतो. म्हणून बऱ्याच लोकांना पर्सनल करणाऱ्याला फटका बसलेला आहे. कधी करायचं कधी नाही, अरे यार थकलो मी आता जाऊ दे म्हणून सोडून देणारे पण विद्यार्थी आहेत. पर्सनल मध्ये 1-2 मुली असतात, मग त्या मुलींनाच शिकवण्यामध्ये यांचा वेळ जातो आणि जातोच मित्रांनो. मी रिअल बोलल्याशिवाय राहत नाही, कारण या गोष्टीपासून बरंच लांब असलं पाहिजे मित्रांनो, लक्षात ठेवा. बरोबर, आपण शिक्षक आहोत का, ग्राउंड घेणारा टीचर आहोत का, कशाला लोकांना ज्ञान पाजळत बसताय. आपण आपल्या ध्येयावर ध्येयनिष्ठ झाला तरच यश मिळणार आहे आणि आपल्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायला आपणच कारणीभूत आहोत मित्रांनो. कुठली अकॅडमी फक्त आपल्याकडून फीस वसूल करून आपल्याला जमेल तेवढं मार्गदर्शन करू शकते. तुझं जर वाहतच पाणी असेल तर वाहूनच जाणार ना. मग असं या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. मुलं असो मुली असो दोघांना पण सेम लागू आहे. त्यानंतर मित्रांनो, अंकगणितासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे, अंकगणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, रोजचे 4 पेपर आणि जे टॉपिक येत नाहीत, ज्या टॉपिकवर आपल्याला काही गोष्टी जमतच नाहीत, त्या गोष्टीवर जास्तीचा भर द्यायचा. आणि एखादा प्रश्न चुकीचा आढळला आपल्याला, द्या सोडून विषय, दुसऱ्या प्रश्नाला चांगलं मजबूत बनवा. विशिष्ट टॉपिक परत परत विचारले जातात, त्याच्यावर चांगलं काम करणं गरजेचं असतं. ठीक आहे, शेवटी जाता जाता मी 2 प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला उत्तर द्यायचंय कमेंटमध्ये. आणि कमेंटमध्ये उत्तर देण्यासाठी पहिला प्रश्न आहे, वर्तुळाचा परीघ सूत्र काय आहे. वर्तुळाचा परीघ सूत्र काय आहे. आणि मित्रांनो, क्रमवार घनसंख्या कशा काढाव्या याबद्दल मला कमेंटमध्ये तुम्हाला जमेल तशी कमेंट करून सांगायची आहे. बघू आपल्या चॅनलवर हुशार विद्यार्थी आणि ढ विद्यार्थी किती आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शेवटची तयारी जबरदस्त असली पाहिजे.